प्रथम पीयूसी के सभी छात्रों को मेरा नमस्कार। हम दिल का दौरा और एंजाइना पार्ट को देख रहे थे। इस पार्ट में हमने पिछले क्लास में देखा दिल का दौरा क्या है और एंजाइना क्या है, दिल के दौरे का लक्षण, एंजाइना रोग का लक्षण और यह किस उम्र में यह रोग आता था, एंजाइना रोग किस उम्र में आता था और अब किस उम्र में यह रोग दिखाई दे रहा है, और एंजाइना रोग के लक्षण, दिल के दौरा रोग का लक्षण, इन सब विचारों के बारे में। और अंत में हमने देखा जब यह रोग आता है तो हम किस तरह से, जब हमारे आंखों के सामने किसी भी व्यक्ति को यह रोग अटैक हुआ है तो उस समय हम प्राथमिक उपचार क्या कर सकते हैं, इन सब विचारों के बारे में हमने पिछले क्लास में देखा। तो आगे के पैराग्राफ को आज हम देखेंगे। क्या किन्हीं अन्य रोगों में भी इस तरह के लक्षण उभर सकते हैं? क्या किन्हीं अन्य रोगों में भी इस तरह के रोग के लक्षण दिखाई देते हैं? एंजाइना जैसे लक्षण कुछ अन्य रोगों में भी देखे जा सकते हैं। कोस्टोकॉन्ड्रियाटिस नामक एक आम रोग में छाती में पसलियों और कॉस्टल उपस्थितियों के संगम स्थल पर जोरों का दर्द हो सकता है। एंजाइना जैसे लक्षण कुछ अन्य रोगों में भी देखे जा सकते हैं। एंजाइना रोग का लक्षण क्या है? एंजाइना रोग में सीने में बाईं ओर दर्द उठने लगता है, भारीपन रहने लगता है, बहुत भारी चीज़ रख दी गई हो ऐसा महसूस होता है, घबराहट महसूस होती है और बेचैनी महसूस होता है। ये सब एंजाइना रोग का लक्षण है। उसी तरह का लक्षण हृदय का अन्य कुछ रोग में दिखाई देता है। यहाँ बताया गया है, एक नाम है हृदय का और एक रोग कोस्टोकॉन्ड्रियाटिस। यह एक हृदय का सामान्य रोग है। कोस्टोकॉन्ड्रियाटिस नामक एक आम रोग में एक सामान्य रोग है, हृदय का नाम है कोस्टोकॉन्ड्रियाटिस। इस रोग का लक्षण क्या है? छाती में पसलियों और कॉस्टल उपस्थितियों का संगम स्थल, कॉस्टल उपस्थितियाँ जॉइंट में, और मजल्स पसलियाँ मतलब मजल्स, और कॉस्टल उपस्थितियों के संगम स्थल, कॉस्टल उपस्थितियाँ मतलब जॉइंट में, वहाँ पर दर्द उठने लगता है, जोरों का दर्द हो सकता है। इसी तरह सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस में तंत्रिकाओं पर दबाव पड़ने से गर्दन, कंधे और बाजू में दर्द हो सकता है। और एक रोग है, एक रोग का नाम बताया गया, उस रोग का नाम है कोस्टोकॉन्ड्रियाटिस। यह एक हृदय का सामान्य रोग है। इस रोग में लक्षण क्या है? इस रोग में पसलियों में या मजल्स और कॉस्टल उपस्थितियों के संगम स्थल, मतलब हमारे जो हड्डियाँ हैं, वे जो जॉइंट हैं, हड्डियों का जॉइंट स्थल या संगम स्थल, वहाँ पर जोरों का दर्द हो सकता है। यह कोस्टोकॉन्ड्रियाटिस रोग का लक्षण है। और एक हृदय का सामान्य रोग है, उस रोग का नाम है सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस। सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस यह भी एक हृदय का सामान्य रोग है। इस रोग में क्या होता है, लक्षण क्या है? तंत्रिकाओं पर दबाव पड़ने से गर्दन, कंधे और बाजू में दर्द हो सकता है। तंत्रिकाओं मतलब नर्व्स, वहाँ पर दबाव पड़ने से गर्दन, कंधे और बाजू, गर्दन हमारा जो नेक है और कंधे में और बाजू, यहाँ सब या 3 भागों में, गर्दन, कंधे और बाजू और नर्व्स, यहाँ पर दबाव पड़ने से क्या होता है? दर्द होता है। लेकिन ये दर्द प्रायशः लगातार बने रहते हैं, जबकि एंजाइना का दर्द प्रायशः रुक कर उठता है। सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस रोग का लक्षण क्या है? यहाँ पर हमारे नर्व्स में या तंत्रिकाओं पर दबाव पड़ने से गर्दन या कंधे और बाजू में दर्द हो सकता है।
लेकिन इन दो रोगों में दर्द लगातार मतलब कंटिन्यूअस दर्द दिखता है, दर्द उड़ता है। एंजाइना में दर्द रुक रुक कर आता है। चुभन सा अपच के कारण भी बेचैनी हो सकती है, मितली की शिकायत भी हो सकती है। पर जब भी ज़रा सा संशय हो, डॉक्टरी सलाह अवश्य ले लेनी चाहिए। लेकिन ये दर्द लगातार बने रहते हैं। तो एंजाइना रोग और ये कोस्टोकॉन्ड्रियाटिस और सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस, इन तीन रोगों में क्या डिफरेंस है, कैसे हम पहचान सकते हैं कि, कैसे हम अनुभव कर सकते हैं कि कोस्टोकॉन्ड्रियाटिस और सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस और इस एंजाइना रोग का लक्षण क्या है, इन तीन रोगों में क्या डिफरेंस है। एक ही डिफरेंस है, एक ही अंतर है। क्या है? कोस्टोकॉन्ड्रियाटिस और सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस में दर्द लगातार कंटिन्यूअस यह दर्द उड़ता है। एंजाइना में दर्द रुक रुक कर आता है। यही एक अंतर है इन रोगों में। पर जब भी ज़रा सा संशय हो, डॉक्टरी सलाह अवश्य ले लेनी चाहिए। अगर हमें फिर भी पता नहीं चलता कि यह एंजाइना रोग है, कोस्टोकॉन्ड्रियाटिस रोग है या सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस रोग है, ऐसा हमें संशय आ जाए तो हमें तुरंत ही डॉक्टर की सलाह लेना ज़रूरी है। अवश्य ले लेनी चाहिए डॉक्टरी सलाह को। कोस्टोकॉन्ड्रियाटिस और सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस यह दो रोग है, हृदय का सामान्य रोग है। एंजाइना रोग का लक्षण और इन दो रोगों का लक्षण अलग अलग है। थोड़ा बहुत एक ही दिखता है, लेकिन उन दो रोगों में दर्द लगातार कंटिन्यूस आता है, लेकिन एंजाइना में रुक कर दर्द उड़ता है और बेचैनी होती है। चुभन सा अपच के कारण, अपच मतलब डाइजेशन वह ठीक तरह से ना होता है। डाइजेशन जो है वह ठीक तरह से नहीं होता। किस रोग में? एंजाइना रोग में। डाइजेशन या चुभन सा अपच के कारण चुभता है, हमारे पेट में चुभन सा लगता है, चुभता है और डाइजेशन ठीक तरह से ना होने के कारण बेचैनी भी हो सकती है एंजाइना रोग में। मितली की शिकायत, वॉमिटिंग सेंसेशन भी हो सकती है एंजाइना रोग में। ये सब कोस्टोकॉन्ड्रियाटिस और सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस रोग में नहीं दिखाई देता। फिर भी हमें पता नहीं चलता कि यह कौन सा रोग है हृदय का, तो हमें डॉक्टरी सलाह लेना ज़रूरी है। ಕಳೆದ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಾವು ಎಂಜೈನಾ ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು, ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಮತ್ತು ಎಂಜೈನಾ ರೋಗ ಅಥವಾ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ನಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರೇ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಬಂತು ಅಂತಾದರೆ ಅಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಗೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಉಪಚಾರವನ್ನು ಮಾಡಬಹುದು, ಅವರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಕೊಡಬಹುದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದರೆ ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಕಳೆದ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. ಏನೆಲ್ಲ ಪ್ರಾಥಮಿಕ ಉಪಚಾರವನ್ನು ಮಾಡಬಹುದು, ತಕ್ಷಣ ನಾವು ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ತಿಳಿಸಬೇಕು. ಡಾಕ್ಟ್ರ್ ಬರುವವರೆಗೆ ರೋಗಿಯನ್ನು ಅಂಗಾತ ಮಲಗಿಸಿ ಅವರ ಡ್ರೆಸ್ಸನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಸಡಿಲಗೊಳಿಸಿ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಸಾರ್ಬಿಟ್ರೇಟ್ ಅನ್ನುವ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟನ್ನು ಕೊಡೋದರ ಮೂಲಕ ಅವರ ಹೃದಯದ ನೋವನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಕಡಿಮೆಗೊಳಿಸ್ಬೋದು, ಅಥವಾ ಬ್ಲಡ್ ಪ್ರೆಷರನ್ನು ಅವರ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕೆ ತರುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬಹುದು. ನಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರು ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಸಡನ್ನಾಗಿ ಈ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಬಂದಿದೆ, ಮೇಜರ್ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್, ಅಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಮೇಜರ್ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಬಂದಿದೆ, ಹೃದಯ ಬಡಿತ ನಿಂತು ಹೋಗುವಂತಹ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದೆ, ಉಸಿರಾಟಕ್ಕೆ ಕಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಾದರೆ ನಾವು ತಕ್ಷಣ ಅಂತಹ ರೋಗಿಯನ್ನು ಅಂಗಾತ ಮಲಗಿಸಿ ಅವನ ಹೃದಯವನ್ನು ಮೃದುವಾಗಿ ಮಾಲಿಷ್ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಉಸಿರನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೊಡುವುದರ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಅವರ ಉಸಿರಾಟದ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಏನಿದೆ ಅಥವಾ ಹೃದಯ ಬಡಿತದ ಆ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಏನಿದೆ ಅದು ಸರಿಯಾಗುವಂತೆ ನಮ್ಮ ಕೈಲಾದ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬಹುದು. ಹೃದಯದ ಮಾಲಿಷ್ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ, ಉಸಿರನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮೂಲಕ.
ಆಗ ಹೃದಯದ ಆ ನೋವು ಏನಿದೆ ಸ್ವಲ್ಪರ ಮಟ್ಟಿಗೆ ಕಡಿಮೆ ಆಗಬಹುದು. उसके सीने की मालिश करे, मुंह से मुंह सटाकर सांस दे, ತುರಂತ ಮೊಬೈಲ್ ಹೃದಯ ಚಿಕಿತ್ಸಾ ವಾಹನ ಬುಲಾ ಬೇಜೆ. ಈ ರೀತಿಯ ಹೃದಯ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿರುವಂತಹ ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ವಾಹನ, ಅದನ್ನು ಮೊಬೈಲ್ ಹೃದಯ ಚಿಕಿತ್ಸಾ ವಾಹನ ಅಂಥೇಳಿ ಕರೀತಾರೆ. ಅದನ್ನು ತಕ್ಷಣ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಒಳ್ಳೆಯದು. ಯಾವುದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಇಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಸಮಯವನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಬಾರ್ದು. ಸಮಯ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡದೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವನ್ನು ಸಹ ಅತ್ಯಮೂಲ್ಯ ಅಂಥೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕೈಲಾದ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ರೋಗಿಯನ್ನು ಉಳಿಸುವಲ್ಲಿ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಂಥದ್ದು ಎಂಜೈನಾ ಮತ್ತು ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಈ ಎರಡು ರೋಗ ಅಲ್ಲದೆ ಹೃದಯಕ್ಕೆ ಬೇರೆ ಯಾವ ರೋಗ ಬರ್ತದೆ, ಅದು ಕೂಡ ಈ ಎಂಜೈನಾ ಮತ್ತು ಈ ಹೃದಯ ರೋಗ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಈ ರೋಗದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸುವಂತಹ ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಏನಿದೆ ಅದೇ ರೀತಿಯ ಸೇಮ್ ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಹೃದಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇನ್ನೂ ಎರಡು ರೋಗದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ತದೆ. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಆ ರೋಗವನ್ನು ಹೇಗೆ ಗುರುತಿಸುವುದು? ಈ ಎಂಜೈನಾ ಬಂದಿದ ಅಥವಾ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಬಂದಿದ ಅಥವಾ ಈ ಎರಡು ರೋಗಗಳು ಬಂದಿದ ಅಂಥೇಳಿ ಹೇಗೆ ನಾವು ಗುರುತಿಸುವುದು? ಯಾವ ಎರಡು ರೋಗಗಳು? ಕೋಸ್ಟೋಕಾಂಡ್ರಿಯಾಟಿಸ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಹೃದಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಸಾಮಾನ್ಯವಾದ ರೋಗ. ಇನ್ನೊಂದು ರೋಗದ ಹೆಸರು ಸರ್ವೈಕಲ್ ಸ್ಪಾಂಡಿಲೋಸಿಸ್. ಇದು ಕೂಡ ಹೃದಯಕ್ಕೆ ಬರುವಂತಹ ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯವಾದಂತಹ ರೋಗ. ಈ ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಏನು? ಫಸ್ಟಿಗೆ ನಾವು ಕೋಸ್ಟೋಕಾಂಡ್ರಿಯಾಟಿಸ್ ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡುವ. कोस्टोकॉन्ड्रियाटिस नामक एक आम रोग में छाती में पसलियों और कॉस्टल उपस्थितियों के संगम स्थल पर जोरों का दर्द हो सकता है. ಕೋಸ್ಟೋಕಾಂಡ್ರಿಯಾಟಿಸ್ ಈ ರೋಗದಲ್ಲಿ ಛಾತಿ ಮೇ ಪಸಲಿಯೋ, ಇಲ್ಲಿಯೂ ಪಸಲಿಯೋ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮಸಲ್ಸ್ ಮತ್ತು ಕಾಸ್ಟಲ್ ಉಪಸ್ಥಿತಿಯೊಂಕೆ ಸಂಗಮ್ ಸ್ಥಳ, ನಮ್ಮ ಎಲುಬುಗಳು ಜಾಯಿಂಟ್ ಆಗುವಂತಹ ಸ್ಥಳ, ಅಂತಹ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನೋವು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ನಮ್ಮ ಮಾಂಸಖಂಡಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ಮಸಲ್ಸ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜಾಯಿಂಟಲ್ಲಿ ಎಲುಬುಗಳು ಜಾಯಿಂಟ್ ಆಗುವಂತಹ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಜೋರಾಗಿ ನೋವು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಈ ರೋಗದ ಲಕ್ಷಣ. जोरों का दर्द हो सकता है कॉस्टल उपस्थितियों के संगम स्थल पर और पसलियों में. इसी तरह सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस, ಹಾಗೆಯೇ ಸರ್ವೈಕಲ್ ಸ್ಪಾಂಡಿಲೋಸಿಸ್ ಅನ್ನುವ ಹೃದಯದ ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯ ರೋಗ. ಅದರ ಲಕ್ಷಣಗಳು ಏನು? तंत्रिकाओं पर दबाव पड़ने से गर्दन, कंधे और बाजू में दर्द हो सकता है. ತಂತ್ರಿಕಾओं ನರ್ವ್ಸ್ ಸಿಸ್ಟಮ್, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ, ಅದರ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಬಿದ್ದರೆ ದಬಾವ್ ಪಡ್ನೆ ಸೆ ಗರ್ದನ್, ಕಂದೆ ಅವರ ಬಾಜು ಮೇ, ಗರ್ದನ್ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಕೊರಳು ಕುತ್ತಿಗೆ, ಕಂದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮ್ಮ ಭುಜ, ಆಮೇಲೆ ಬಾಜು ತೋಳು, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನೋವು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ತದೆ ಈ ರೋಗದಲ್ಲಿ. लेकिन ये दर्द प्रायशः लगातार बने रहते हैं, जबकि एंजाइना का दर्द प्रायशः रुक कर उठता है. ಈ ಕೋಸ್ಟೋಕಾಂಡ್ರಿಯಾಟಿಸ್ ಮತ್ತು ಸರ್ವೈಕಲ್ ಸ್ಪಾಂಡಿಲೋಸಿಸ್ ಅನ್ನುವ ಈ ಹೃದಯದ ಎರಡು ಸಾಮಾನ್ಯ ರೋಗದಲ್ಲಿ ನೋವು ಏನಿದೆ ಅದು ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ತದೆ. ಹಾಗಾದರೆ ಎಂಜೈನಾದಲ್ಲಿ ಹೃದಯದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ನೋವು ಏನಿದೆ ಅದು ರುಕ್ ಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಿಂತು ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ನೋವು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ಎಂಜೈನಾದಲ್ಲಿ ಅದು ನಿಂತು ಆಗಾಗ ನೋವು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಎಂಜೈನಾ ರೋಗದ ಲಕ್ಷಣ. ಇದು ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಎಂಜೈನಾ ರೋಗ ಮತ್ತು ಕೋಸ್ಟೋಕಾಂಡ್ರಿಯಾಟಿಸ್ ಸ್ಪಾಂಡಿಲೋಸಿಸ್, ಸರ್ವೈಕಲ್ ಸ್ಪಾಂಡಿಲೋಸಿಸ್ ಈ ರೋಗದಲ್ಲಿ. ಈ ಎರಡು ರೋಗಗಳು ಮತ್ತು ಎಂಜೈನಾ ರೋಗದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಆ ಎರಡು ರೋಗದಲ್ಲಿ ನೋವು ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ನೋವು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ತದೆ. ಎಂಜೈನಾದಲ್ಲಿ ನಿಂತು ಆಗಾಗ ನೋವು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಇನ್ನು ಎಂಜೈನಾದಲ್ಲಿ ಇತರ ಲಕ್ಷಣಗಳು ಏನು? चुभन सा अपच के कारण भी बेचैनी हो सकती है. चुभन सा अपच, ಚುಬನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಏನು ಚುಚ್ಚಿದ ಹಾಗೆ, ಅಥವಾ ಅಪಚ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ಸರಿಯಾಗಿ ಆಗದೇ ಇರುವಂಥದ್ದು. ಇದು ಕೂಡ ಎಂಜೈನಾದ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಲಕ್ಷಣ. ಬೇಚೇನಿ ಹೋ ಸಕ್ತಿ ಹೇ, ಅಜೀರ್ಣ ಆಗಿರುವಂಥದ್ದು, ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ನಾವು ತಿಂದಂತಹ ಆಹಾರ ಸರಿಯಾದ ಕ್ರಮದಲ್ಲಿ ಜೀರ್ಣ ಆಗದೇ ಇರುವಂಥದ್ದು, ಹೊಟ್ಟೆ ನೋವು, ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಒಂದು ಬೇಚೈನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನೋ ಒಂದು ಆಯಾಸ ಆದ ಹಾಗೆ ಅನುಭವ ಆಗ್ತದೆ.
ರೆಸ್ಟೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವ ರೀತಿಯ ಅನುಭವ ನಮಗೆ ಉಂಟಾಗ್ತದೆ. ಮಿತಿಲಿ ಕಿ ಶಿಕಾಯತ್ ಬಿ ಹೋ ಸಕ್ತಿ ಹೈ. ಎಂಜೈನಾ ರೋಗದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಲಕ್ಷಣ ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ ವಾಮಿಟ್ ಬರೋ ಥರ ಕೂಡ ಆಗಬಹುದು, ಆ ರೀತಿಯ ಫೀಲ್ ಕೂಡ ಉಂಟಾಗಬಹುದು ಈ ರೋಗದಲ್ಲಿ, ಎಂಜೈನಾದಲ್ಲಿ. ಕಾಸ್ಟ್ರೋಕಾಂಡ್ರಿಯಾಟಿಸ್ ಮತ್ತು ಸರ್ವೈಕಲ್ ಸ್ಪಾಂಡಿಲೋಸಿಸ್ ಅದರಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. पर जब भी ज़रा सा संशय हो डॉक्टरी सलाह अवश्य ले लेनी चाहिए. ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಎಲ್ಲ ಲಕ್ಷಣಗಳು ಇದ್ದರೂ ಸಹ, ಇವುಗಳ ವ್ಯತ್ಯಾಸ ಗೊತ್ತಾದರೂ ಸಹ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ನಮಗೆ ಯಾವ ರೋಗ ಬಂದಿದೆ ಅಂಥೇಳಿ ಕಂಡುಹಿಡಲಿಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆಗೋದಿದ್ದರೆ, ಅದು ಕಾಸ್ಟ್ರೋಕಾಂಡ್ರಿಯಾಟಿಸ್ ಬಂದಿದ ಅಥವಾ ಸರ್ವೈಕಲ್ ಸ್ಪಾಂಡಿಲೋಸಿಸ್ ಬಂದಿದ ಅಥವಾ ಎಂಜೈನಾ ರೋಗ ಬಂದಿದ ಅಂಥೇಳಿ ನಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಕಂಡುಹಿಡಲಿಕ್ಕೆ ಆಗದೇ ಇರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಡಾಕ್ಟರ್ ಸಲಹೆಯನ್ನು ಪಡೆಯುವಂಥದ್ದು ತುಂಬ ಮುಖ್ಯ. ಡಾಕ್ಟರ್ ಸಲಹೆಯನ್ನು ಪಡೆಯುವುದು ಅವಶ್ಯಕ. ಇದು ಈ ಹೃದಯಕ್ಕೆ ಬರುವಂತಹ ಇತರ 2 ರೋಗದ ಬಗ್ಗೆ ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವ एंजाइना रोग का निदान या डायग्नोसिस किस आधार पर किया जाता है. अब हम आगे के पैराग्राफ को देखते हैं. आगे के पैराग्राफ में हम देखते हैं एंजाइना रोग का निदान या डायग्नोसिस. निदान मतलब ट्रीटमेंट. किस आधार पर किया जाता है. जब यह एंजाइना रोग आ जाए तो उस रोगी को किस आधार पर हम ट्रीटमेंट दी जाए, उस विचार के बारे में लेखक ने यहाँ दिया है. निदान या डायग्नोसिस मतलब ट्रीटमेंट किस आधार पर एंजाइना रोगी को दिया जा सकता है. तो देखते हैं इस विचार को. इसमें व्यक्ति की बीमारी का इतिहास ही प्रमुख भूमिका निभाता है. बीमारी का इतिहास मतलब इससे पहले भी उस रोगी को वह रोग आया था या नहीं, इस विचार पर यह ट्रीटमेंट दिया जाता है. व्यक्ति की बीमारी का इतिहास, उस बीमारी का पूर्व विचार के बारे में विचार विमर्श करके उसे ट्रीटमेंट दिया जाता है. इसके अलावा ईसीजी भी महत्वपूर्ण है. कुछ रोगियों में ट्रेडमिल नामक टेस्ट, जिसमें रोगी से खास मशीन पर व्यायाम करवाते समय उसका ईसीजी रिकॉर्ड किया जाता है. पूर्व इतिहास, बीमारी का इतिहास देखकर उसे ट्रीटमेंट दिया जाता है. और इसके अलावा ईसीजी भी महत्वपूर्ण है. ईसीजी मतलब इलेक्ट्रोकार्डियोग्राफ, इसे भी टेस्ट किया जाता है. किस तरह से. कुछ रोगियों में ट्रेडमिल नामक टेस्ट, यह एक टेस्ट ईसीजी टेस्ट करना, ट्रेडमिल नामक एक टेस्ट है. इस टेस्ट में क्या करते हैं, जिसमें रोगी से खास मशीन पर व्यायाम करवाते समय उसका ईसीजी रिकॉर्ड किया जाता है. ट्रेडमिल नामक एक टेस्ट है ईसीजी टेस्ट करने के लिए, इस तरह का एक टेस्ट. ट्रेडमिल नामक टेस्ट में क्या करते हैं, रोगी से एक खास मशीन पर व्यायाम करने के लिए कहते हैं. जब वह रोगी उस मशीन पर व्यायाम करता है तो उस समय उसका ईसीजी रिकॉर्ड किया जाता है. इलेक्ट्रोकार्डियोग्राफ, इसे रिकॉर्ड किया जाता है. इसे कहते हैं ट्रेडमिल टेस्ट. यह भी बहुत उपयोगी है. दूसरे कुछ रोगियों में हॉल्टर जांच के अंतर्गत रोगी का 24 से 72 घंटे तक ईसीजी लेने की ज़रूरत भी पड़ सकती है. ट्रेडमिल नामक एक टेस्ट, उसके बाद एक टेस्ट करते हैं, उसका नाम है हॉल्टर टेस्ट, हॉल्टर जांच. इस टेस्ट में क्या करते हैं, रोगी का 24 से 72 घंटे तक, 72 मतलब 72 घंटे तक ईसीजी लेने की ज़रूरत भी पड़ सकती है. ईसीजी लेने के लिए 24 से 72 घंटे तक उस रोगी के शरीर पर एक खास मशीन को लगा देते हैं. उस मशीन को बांधकर ही वह रोगी अपना दिन का जो कार्य है वह कार्य कर सकता है. 24 से 72 घंटे तक ईसीजी लेने की ज़रूरत भी पड़ सकती है. रोगी के बदन पर एक छोटी ईसीजी मशीन लगा दी जाती है. रोगी के बदन पर, बदन मतलब शरीर पर
एक ईसीजी मशीन लगा दी जाती है और वह आम दिनों की तरह अपना काम करता रहता है। इस हॉल्टर टेस्ट में एक ईसीजी मशीन उस रोगी के शरीर पर लगा देते हैं। उस मशीन को वह अपने शरीर के किसी भाग पर बांधकर ही 24 से 72 घंटे तक वह अपना दिन का कार्य करता रहता है। लेकिन यह मशीन क्या करता है, 24 से 72 घंटे तक उस रोगी का ईसीजी रिकॉर्ड करता रहता है। 24 से 72 घंटे तक ईसीजी रिकॉर्ड किया जाता है इस हॉल्टर टेस्ट में। इसे कहते हैं हॉल्टर टेस्ट और ट्रेडमिल टेस्ट। यह एंजाइना रोगी का ट्रीटमेंट है। ट्रीटमेंट के लिए किया जाता है इन दो टेस्टों को। ಇಲ್ಲಿ ಈ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ಎಂಜೈನಾ ರೋಗಿಗೆ ಕೊಡುವಂತಹ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಅದನ್ನು ಯಾವುದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಿದಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ, ಅಥವಾ ಡಯಾಗ್ನೋಸಿಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಎಂಜೈನಾ ರೋಗಿಗೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟನ್ನು ಯಾವುದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಕೊಡಿಸಲಾಗುವುದು ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. इसमें व्यक्ति की बीमारी का इतिहास ही प्रमुख भूमिका निभाता है. ಎಂಜೈನಾ ರೋಗಿಯ ಪೂರ್ಣ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಅಥವಾ ಅವನ ರೋಗದ ಪೂರ್ಣ ಇತಿಹಾಸವನ್ನು ತಗೊಂಡು, ಇದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಅವನಿಗೆ ಆ ಎಂಜೈನಾ ರೋಗ ಬಂದಿದೆಯೋ ಅಥವಾ ಇದು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಬಂದಿರುವಂಥದ್ದು, ಯಾವ ರೀತಿಯ ರೋಗ ಅನ್ನೋದನ್ನು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಪೂರ್ತಿ ಇತಿಹಾಸವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ರೋಗದ ಪೂರ್ಣ ಇತಿಹಾಸವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ರೋಗಿಗೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟನ್ನು ಕೊಡಿಸಲಾಗುವುದು. ಇಲ್ಲಿ ಇಸಿಜಿ ಟೆಸ್ಟ್ ಕೂಡ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಇಸಿಜಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲೆಕ್ಟ್ರೋಕಾರ್ಡಿಯೋಗ್ರಾಫ್ ಅಂಥೇಳಿ. ಇಸಿಜಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ರೋಗಿಯ ಒಂದು ರೋಗದ ಪ್ರಮಾಣದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. इसीजी भी महत्वपूर्ण है. कुछ रोगियों में ट्रेडमिल नामक टेस्ट, जिसमें रोगी से खास मशीन पर व्यायाम करवाते समय उसका इसीजी रिकॉर्ड किया जाता है. ಟ್ರೆಡ್ಮಿಲ್ ಟೆಸ್ಟ್ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಟ್ರೆಡ್ಮಿಲ್ ಟೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೇನು, ಆ ರೋಗಿ ಹತ್ರ ಒಂದು ಮೆಷೀನನ್ನು ತುಳಿಯುವುದರ ಮೂಲಕ, ಸೈಕಲ್ ಥರ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಮೆಷೀನ್, ಆ ಮೆಷೀನನ್ನು ಅದರ ಮೇಲೆ ವ್ಯಾಯಾಮ ಮಾಡಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಅವನ ಇಸಿಜಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಇದು ಟ್ರೆಡ್ಮಿಲ್ ಟೆಸ್ಟ್ ಅಥವಾ ಕೈಮಗ್ಗ ಅಂಥೇಳಿ ನಾವೇನು ಕರಿತೇವೆ, ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಮೆಷಿನ್. ಆ ಮೆಷಿನ್ನ ಮೇಲೆ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ವ್ಯಾಯಾಮ ಮಾಡೋದರ ಮೂಲಕ ವ್ಯಾಯಾಮ ಮಾಡುವಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವನ ಇಸಿಜಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಇದು ಟ್ರೆಡ್ಮಿಲ್ ಟೆಸ್ಟ್. ಇನ್ನೊಂದು ಟೆಸ್ಟನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದರ ಹೆಸರು ಹಾಲ್ಟರ್ ಟೆಸ್ಟ್. ಹಾಲ್ಟರ್ ಈ ಶಬ್ದ ಬಂದಿರುವಂಥದ್ದು ಹಾರ್ಸ್ ಅನ್ನುವ ಶಬ್ದದಿಂದ. ಹಾಲ್ಟರ್ ಟೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈ ಕುದುರೆಯ ಕೊರಳಿಗೆ ಒಂದು ಚರ್ಮದ ಪಟ್ಟಿ ಇರ್ತದೆ, ಅದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಮೆಷಿನನ್ನು ರೋಗಿಯ ಶರೀರದ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿಬಿಡ್ತಾರೆ. ಹಾಲ್ಟರ್ ಜಾಂಚ್ ಕೆ ಅಂತರ್ಗತ ರೋಗಿ ಕಾ 24 से 72 ಗಂಟೆ ತಕ್ 24ರಿಂದ 72 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಆ ಒಂದು ಬೆಲ್ಟ್ ಥರ ಇರುವಂತಹ ಮೆಷಿನನ್ನು ರೋಗಿಯ ಶರೀರದ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಭಾಗಕ್ಕೆ ಕಟ್ಟಿಬಿಡ್ತಾರೆ. ರೋಗಿ ಕೆ ಬದನ್ ಪರ್ ಏಕ್ ಛೋಟಿ ಇಸಿಜಿ ಮಷೀನ್ ಲಗಾ ದಿ ಜಾತಿ ಹೈ. ಆ ಮೆಷೀನನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡೇ ರೋಗಿ ತನ್ನ ದಿನನಿತ್ಯದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರಬಹುದು. ಆವಾಗ ಈ ಮೆಷಿನ್ ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಆ ರೋಗಿಯ ಇಸಿಜಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ತದೆ, ಇಸಿಜಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತದೆ ಅಥವಾ ಇಸಿಜಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿಕೊಳ್ತದೆ. ಎಷ್ಟು ಗಂಟೆಯವರೆಗೆ? 24ರಿಂದ 72 ಗಂಟೆ ಆ ರೋಗಿಯ ಇಸಿಜಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತದೆ. ಇದನ್ನು ಹಾಲ್ಟರ್ ಟೆಸ್ಟ್ ಅಂತ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ. इसी तरह वह रोगी वह आम दिनों की तरह वह अपना काम करता रहता है. ದಿನನಿತ್ಯದ ಕೆಲಸವನ್ನು ಅವನು ಆರಾಮ್ಸೆ ಮಾಡ್ತಾ ಇರಬಹುದು. ಇದು 2 ಟೆಸ್ಟ್ ಎಂಜೈನಾ ರೋಗಕ್ಕೆ ಇರುವಂಥದ್ದು. ಇಸಿಜಿ ಟೆಸ್ಟ್ ಒಂದು, ಟ್ರೆಡ್ಮಿಲ್ ಟೆಸ್ಟ್ ಇನ್ನೊಂದು, ಹಾಲ್ಟರ್ ಟೆಸ್ಟ್. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ಕೊರೋನರಿ ಎಂಜಿಯೋಗ್ರಫಿ ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. जिन रोगियों में तब भी निदान स्पष्ट नहीं हो पाता उन्हें कोरोनरी एंजियोग्राफी करवाने की सलाह दी जा सकती है. इसमें कोरोनरी धमनियों में एक रंगीन डाई
अथवा दवा डालकर उनके एक्सरे चित्र या फिल्म ले ली जाती है। इसमें वह साफ हो जाता है कि कौन सी कोरोनरी धमनी किस हद तक कहाँ रुकी हुई है। जिन रोगियों में तब भी निदान स्पष्ट नहीं हो पाता, ಈ ಎರಡು ಟೆಸ್ಟ್, ಟ್ರೆಡ್ಮಿಲ್ ಟೆಸ್ಟ್ ಮತ್ತೊಂದು ಹಾಲ್ಟರ್ ಟೆಸ್ಟ್, ಈ ಎರಡು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಯೂ ಸಹ ರೋಗಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟನ್ನು ಕೊಡಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗದೇ ಇದ್ದರೆ, ಕ್ಲಿಯರ್ ಆಗದೇ ಇದ್ದರೆ, ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ರೋಗಿಗೆ ಕೊರೋನರಿ ಎಂಜಿಯೋಗ್ರಫಿ ಅನ್ನೋದನ್ನು, ಆ ಒಂದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಮಾಡಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಸಲಹೆಯನ್ನು ಕೊಡಲಾಗ್ತದೆ. ಕೊರೋನರಿ ಎಂಜಿಯೋಗ್ರಫಿ, ಕೊರೋನರಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ರಕ್ತನಾಳ, ಎಂಜಿಯೋಗ್ರಫಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಎಕ್ಸ್ರೇ ಮಾಡುವಂಥದ್ದು. इसमें कोरोनरी धमनियों में एक रंगीन डाई डालकर उनके एक्सरे चित्र या फिल्म ले ली जाती है. ರಕ್ತನಾಳದ ಮೂಲಕ ಒಂದು ರಂಗೀನ್ ಡೈ, ಕಲರ್ ಯುಕ್ತ ಡೈ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಔಷಧಿ, ದವಾ, ಕಲರ್ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಔಷಧಿಯನ್ನು ಕೊರೋನರಿ ಧಮನಿಯೊಮ್ಮೆ, ಕೊರೋನರಿ ಧಮನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮುಖ್ಯ ರಕ್ತನಾಳದಲ್ಲಿ ಈ ಕಲರ್ ಯುಕ್ತ ಔಷಧಿಯನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ. ಹಾಕುವುದರ ಮೂಲಕ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಕ್ಸ್ರೇ ಫಿಲ್ಮನ್ನು ತೆಗಿತಾರೆ. ಆವಾಗ ಆ ಎಕ್ಸ್ರೇ ಫಿಲ್ಮಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಈ ಕಲರ್ ಯುಕ್ತ ಔಷಧಿ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ತಲುಪಿದೆ ಅನ್ನೋದು ಎಕ್ಸ್ರೇ ಫಿಲ್ಮಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲಿ ರಕ್ತನಾಳ, ಎಂಜೈನಾ ರೋಗದ ಲಕ್ಷಣ ಏನು, ಯಾವ ರಕ್ತನಾಳ ಎಲ್ಲಿ ಶ್ರಿಂಕ್ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಸಂಕುಚಿತಗೊಂಡಿದೆ, ಅಥವಾ ಎಲ್ಲಿ ರಕ್ತನಾಳ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಈ ರೋಗದ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಲಕ್ಷಣ, ಅಥವಾ ಈ ಲಕ್ಷಣದಿಂದಲೇ ಎಂಜೈನಾ ಬರುವಂಥದ್ದು. ಯಾವ ರಕ್ತನಾಳ ಎಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿದೆ ಅಥವಾ ಎಲ್ಲಿ ಶ್ರಿಂಕ್ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಸಂಕುಚಿತಗೊಂಡಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಅಂತಾದರೆ ಅದಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟನ್ನು ಕೊಡಿಸ್ತಾರೆ. ಕೊರೋನರಿ ಎಂಜಿಯೋಗ್ರಫಿ ಕಲರ್ ಯುಕ್ತ ಔಷಧಿಯನ್ನು ಹಾಕುವುದರ ಮೂಲಕ ಅದರ ಎಕ್ಸ್ರೇ ಫಿಲ್ಮನ್ನು ತೆಗೆಯುವಾಗ ಎಕ್ಸ್ರೇ ಫಿಲ್ಮಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಆ ರಕ್ತನಾಳ ಎಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿದೆ, ಅಂದರೆ ಹಾಕಿರುವಂತಹ ಔಷಧಿ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ತಲುಪ್ತದೆ, ಎಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಇದೆಯೋ, ಎಲ್ಲಿ ಸಂಕುಚಿತಗೊಂಡಿದೆಯೋ, ಎಲ್ಲಿ ಶ್ರಿಂಕ್ ಆಗಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಮಾತ್ರ ಆ ಔಷಧಿ ಬಂದು ನಿಲ್ತದೆ. ಅದರಿಂದ ಮುಂದೆ ಅದು ಪಾಸ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ, ಅಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿದೆ, ಸಂಕುಚಿತಗೊಂಡಿದೆ. ಅಲ್ಲಿಯ ನಂತರ ರಕ್ತನಾಳದಲ್ಲಿ ಆ ಔಷಧಿ ಮುಂದೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಅದು ಯಾವುದರಲ್ಲಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗ್ತದೆ, ಅದು ಈ ಎಕ್ಸ್ರೇ ಫಿಲ್ಮಲ್ಲಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗ್ತದೆ. ಅದನ್ನು ಕೊರೋನರಿ ಎಂಜಿಯೋಗ್ರಫಿ ಅಂಥೇಳಿ ಕರೀತಾರೆ. एक रंगीन डाई या दवा डालकर उनके एक्सरे चित्र या फिल्म ले ली जाती है. इससे साफ हो जाता है कि कौन सी कोरोनरी धमनी किस हद तक कहाँ रुकी हुई है. ಈ ಒಂದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟಿಂದ, ಈ ಕೊರೋನರಿ ಎಂಜಿಯೋಗ್ರಫಿಯಿಂದ ಯಾವ ರಕ್ತನಾಳ, ಕೌನ್ ಸಿ ಧಮನಿ ಕहाँ तक किस हद तक रुकी हुई है, यह साफ हो जाता है इस कोरोनरी एंजियोग्राफी से. कोरोनरी एंजियोग्राफी मतलब कोरोनरी धमनियों में एक रंगीन डाई या दवा डालकर उसका एक